मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, तुम्हाला माझ्याकडून या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष 2024 तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ती करे आणि आठो दिशाकडून माता लक्ष्मी विराजमान राहिली। तुम्ही जे जे विचार करत आहेत त्या त्या इच्छा तुमची पूर्ण करण्यात मदत करे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर हॅपी न्यू इयर, तुम्हाला ह्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा की सर्व मनातल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो हेच मी माताला प्रार्थना करते। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत घरात आपल्याला कुठल्या दिशेने कॅलेंडर लावल्याने लक्ष्मी दारात येते आणि शास्त्रात काय सांगितलं आहे आपण याबद्दल जाणणार आहोत। तर या नवीन वर्षात घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला आपल्याला लावायचं आहे। तर नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे। नवीन वर्ष सुरू होताच घरातील कॅलेंडर बदलले जाते। वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टींसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे। वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते। खरं तर वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत। असे मानले जाते की कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊन जाते। चला तर मग आपण जाणून घेऊया नवीन वर्षासाठी नवीन कॅलेंडर आपल्याला कुठे लावायचं आहे। तर हे नवीन वर्ष म्हणजे एकदम सुख समृद्धी शांती आणि भरभराटीचे आहे। तर या वर्षी आपल्याला नवीन कॅलेंडर जे आपण आणू ते आपल्याला पूर्व दिशेला लावायचे, कारण की पूर्व दिशेला आपण जर कॅलेंडर लावले तर पूर्व दिशा ही सूर्यनारायणाची दिशा आहे आणि जर आपण असे केले पूर्व दिशाकडून जर आपण लावले कॅलेंडर तर आपल्याला जे काही आपण मनात विचार केलेला आहे ज्या कामांचा, तर जसं उगवता सूर्य हा पूर्व दिशेकडून उगवतो आणि पुढे पुढे जातं तसं आपण कॅलेंडर जर आपण नवीन दिशेला पूर्व दिशेला जर लावलं तर आपले सर्व कामात आपल्याला यश कीर्ती मान सन्मान घरात पैसा नांदतो। आणि ज्या वेळेस आपण पूर्व दिशेला बसून आपले जी नजर आहे दृष्टी आहे ती आपल्याला पूर्व दिशेकडेच आपण उभे राहून वाचतो। तर पूर्व दिशा ही सर्वात चांगली दिशा सूर्यनारायणाची दिशा आहे। त्यामुळे आपल्याला अडथळा कोणत्याच कामाला येणार नाही, कारण की उगवत्या सूर्याची जो पण पूजा करतो या उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जे काही वास्तूनुसार कॅलेंडर लावतो या अन्नपूर्णा माताचा जसा आपण फोटो लावतो तसा आपल्याला पूर्व दिशेलाच हे कॅलेंडर लावायचे। तर आपल्या नवऱ्याच्या जे पगार आहे बरकती आहे कामात आहे त्याला यश कीर्ती होऊन बरकती व्हायला सुरुवात होते। मुलांच्या सुद्धा पैशात वाढ होतो। मुलगा असो नवरा असो जे घरात काही कोणी कमवत आहे तुमचे पैसे नोकरी व्यापार करत आहे तर त्याच्यात सुद्धा वाढ व्हायला तुम्हाला खूप जास्त मदत होते आणि कोणत्याच कामाला अडथळे येत नाही। कारण की खूप ठिकाणी असं होतं ना, इकडे पैसा आला म्हणजे इकडे जातो आणि 100 आपण बरकती याने साईडला ठेवतो जे पैसे आहेत आपले काढलेले 1000 रुपये 500 रुपये जे पण आहे तर त्या पैशांच्या अगोदरच काही विचार मनात चालू होतं, त्याला पाय फुटतात, बाहेर जाण्याचे मार्ग दिसतात आणि खूप काही तितक्या पैशात सुद्धा आपल्याला होत नाही आणि अजून वरून पैसे आपल्याला लागतात। तर यासाठी आपल्याला पूर्व दिशेलाच कॅलेंडर लावायचे। पूर्व दिशेला आपण काही तिथी पाहतो वाचतो तारीख काय आहे तर याच्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा जास्त मिळायला सुरुवात होते आणि घरात सुद्धा बरकती राहते। खरोखरच जर आपण पूर्व दिशेला कॅलेंडर लावलो तर घरात सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती नांदते। आता अजून एक जर आपल्याला कुठल्या कुठल्या दिशेला आपण लावू शकतो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, तर सर्वात जास्त आपल्याला महत्त्वाची दिशा म्हणजे पूर्व दिशा आहे। आता पश्चिम दिशा, तर पश्चिम दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर आपल्याला जे काही थोडे की काही ह्या कामांमध्ये आपण मार्गांमध्ये जर पैसे आहेत जर आपण तिथी वाचतोय पैसे वगैरे जर घरात आले तर ते जास्त काळ टिकत नाही। पश्चिमकडे जर आपण लावलं कॅलेंडर तर जास्त काळ घरात पैसा टिकत नाही
आला तर थोडा वेळच राहील, आला म्हणजे आपल्याला खूप आनंद होतो की रात्रभर राहिला, 2 दिवस राहिला, 8 दिवस राहिला, पण कायमस्वरूपी टिकून नाही राहत. पश्चिम दिशेला जर कॅलेंडर लावलं तर कायमस्वरूपी टिकण्याचे पैसे राहत नाही, म्हणून आपल्याला पूर्व दिशाच योग्य आहे. आता उत्तर दिशा, उत्तर दिशा सुद्धा ही लक्ष्मीचीच दिशा आहे, पण उत्तर दिशेला सुद्धा आपण कॅलेंडर लावू शकत नाही. इकडे पैसा आला म्हणजे इकडे निघेल. उत्तर दिशा ही लक्ष्मीचीच दिशा आहे, पण तरी पण वास्तूनुसार पूर्व दिशेला जेवढं जास्त महत्त्व मानलं गेलं आहे, पूर्व दिशाचा जर ईशान्य कोपरा जर राहिला तर अतिउत्तम. ईशान्य कोपरा हा कुबेराचा कोपरा आहे, ईशान्य दिशा ही कुबेर लक्ष्मीची दिशा आहे. तर तुम्ही तुमचा देवारा ईशान्य कोपऱ्यात जर ठेवलेला असेल आणि त्याला बाजूला विंडो असेल तर वास्तुशास्त्रानुसार ती जागा अतिशय उत्तम आहे. तर त्याच्याच दिशेला उत्तर पूर्व दिशेला जिथं ईशान्य कोना आहे तिथे सुद्धा जर आपण कॅलेंडर लावलं तर सर्वात जास्त घरात भरभराटी नांदून राहते आणि पैसा आपला कायमस्वरूपी टिकून राहतो. आणि जर आपण दक्षिण दिशेला कॅलेंडर लावलं तर दक्षिण दिशेला आपली प्रगती जी होत राहते ती प्रगती थांबून जाते. म्हणून आपल्याला दक्षिण दिशेला कॅलेंडर चुकूनही लावायची नाही आहे, ही चूक तुम्हाला करायची नाही आहे. दक्षिण दिशेला मुळीच कॅलेंडर लावू नका, कारण की आपलं तोंड जे आहे, आपले जे फेस आहे ते वाचताना दक्षिण दिशेला येतो. तर दक्षिण दिशेला काही पण आपण काम करतो तर त्या कामाला अडथळे येतात, अपयश येतो, झालेली कामं पूर्ण होत नाही, वारंवार काही लग्न हे या व्यापाराचे काही कामं आहे या बरकती तर ती कधीच राहत नाही. म्हणून दक्षिण दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही आहे, तर कॅलेंडर आपल्याला पूर्व दिशेला ईशान्य कोपऱ्यातच लावायचे आहे. तर मला अशी आशा आहे मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जे काही सांगत आहे तर ते सुद्धा तुम्हाला आवडलं असेल, आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहे आपल्या गावाचं नाव कमेंट्स पण केली तरी सुद्धा चालेल. आणि या नवीन वर्षाच्या तुम्हाला अजून परत खूप खूप शुभेच्छा. सुख, समृद्धी, शांती, पैसा, अडका, बरकती खूप काही नांदो तुमच्या घरात, माझ्या घरात आणि माता लक्ष्मी सोन्यांच्या पावलांनी आपल्या सर्वांच्या घरात येवो आणि उदंड आयुष्य आपल्या मुलांना, नवऱ्यांना, परिवाराला देऊन जावो, हीच माझी स्वामींच्या चरणी, माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना आहे. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, तर आपण या नवीन वर्षात काहीतरी नवीन केलं पाहिजे. जर आपल्यात काही वाईट सवय असेल, प्रत्येकात काही ना काही वाईट सवय असते, तुमच्यापासून माझ्यापर्यंत काही नवीन वाईट सवय असते, तर ती वाईट सवय जाण्यासाठी आपल्याला एक मनात ठाम निश्चय घ्यायला हवा की ह्या नवीन 2024 वर्ष, आता हे नवीन वर्ष येत आहे, तर या वर्षापासून जी वाईट सवय आहे माझी ही सोडून देईल आणि चांगली सवय मी फक्त माझ्या मनात ठेवेल. कोणाची निंदा नसेल ती करणार नाही, याच्याने सुद्धा आपल्या घरात बरकती राहत नाही. कोणाची चुगली नसेल ती निंदा करत राहिलो आपण तर वारंवार निगेटिव्ह ऊर्जा घरात पसरतात आणि याच्याने सुद्धा बरकती राहत नाही. आपलं घर, प्रत्येक जणाला असं वाटतं की आपण स्वर्ग करावं आणि स्वर्ग घरात माता लक्ष्मी विराजमान राहतात, विष्णू भगवान. आणि ज्या घरात विष्णू भगवानांची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी काढता पाय कधीच घेत नाही. तर या नवीन वर्षात तुम्ही 5 मिनिटं विष्णू भगवानांची सेवा नक्की करा. बरकती राहण्यासाठी तुम्हाला हा टिप्स देत आहे मी. ज्यांच्याकडे कमळगठ्ठ्याची माळा नसणार तर कमळगठ्ठ्याची माळा आणून तुम्ही विष्णू आणि विष्णूजींना आणि लक्ष्मीजींना दोघांच्या चरणांजवळ अशी ठेवा की जेणेकरून विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरात भरभराटी देतील. आणि छान त्यांना कुंकवाचा टिळा लावा. विष्णू भगवानांची 5 मिनिटं तरी सेवा करा. 5 मिनिटं सुद्धा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा आपण जप केला म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभराट आणि बरकती देऊन जाते. तर अशा घरात माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेणार नाही. म्हणून आपल्याला या नवीन वर्षाच्या दररोज तुम्ही माता लक्ष्मीला, विष्णू भगवानांना सांगा की मी तुमची ही सेवा करेल, वर्षभर मी इतके मंत्राचा जाप करेल, 1 लाख मंत्राचा जाप करेल, 10,000 मंत्राचा जाप करेल. तुमच्याने जेवढं तुम्हाला असं होईल तेवढ्या तुम्ही मंत्राचा विष्णू भगवानांना, माता लक्ष्मीला सांगू शकतात आणि बरकती माता लक्ष्मीला मागू शकता. कारण की आपल्याला बरकती माता लक्ष्मीच देते आणि आपली श्रद्धा आणि विश्वास किती आहे, अतूट विश्वास किती आहे याच्यावर निर्भर आहे. म्हणून माता लक्ष्मी तसा आशीर्वाद आपल्याला देत राहते आणि आपल्याला मोजून मापून कुठलीही सेवा करायची नाही आहे. तर या नवीन वर्षात तुम्ही माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची
महाराजांची एवढी सेवा नक्की करा. 5 मिनटं, जास्त नाही, घडी लावून द्या आणि 5 मिनटं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वात मंत्रराज आहे. कारण की हा मंत्र स्वतः शिवजीसुद्धा जाप करत असतात. शिवजी कुठल्या मंत्राचा जाप करत असतात? श्रीरामाचा जाप करत असतात. विष्णू भगवानांचा एक अवतार श्रीरामांचा आहे. म्हणून ज्या वेळेस शिवजी ध्यानस्थ बसलेले असतात त्यावेळेस श्रीराम श्रीराम असा त्यांचा जाप चालू असतो. कारण की हा मंत्र त्यांना खूप अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वात जास्त प्रभावी मंत्र आहे. सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज मंत्र आहे. म्हणून या मंत्राचा आपल्याला या नवीन वर्षी आपल्याला जाप करून घ्यायचा आहे आणि सुख समृद्धी आपल्या घरात नांदून घ्यायची. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय श्री